आणि टाइम स्टार्ट झालेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं संपली. सोनेरी विलेज संघाकडून सचिन आप्पा काळे यांचं मात्र प्रामुख्यानं आगमन होत आहे. सचिन आप्पा पवार यांचं प्रामुख्यानं आगमन होत आहे. दिवे प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत. टायमर चालू केला जातोय. पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं संपणं गरजेचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकासाठी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी एक आपला अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी आयोजित दिवे प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये आज क्रमांक दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या मॅचला आपण प्रारंभ करतोय. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सोनेरी विलेज. नाणेफेक जिंकली सोनेरी विलेज संघाने. सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू. आमंत्रित केलं श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला फलंदाजीसाठी. आमंत्रणाचा स्वीकार करून सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रदीप सतफळे तर दुसऱ्या बाजूला अभिषेक झेंडे. तर गोलंदाजी मार्गावरती तेज तर्रार मारा करण्यासाठी अजित काळे देखील सज्ज आहे. पहिलाच बॉल जबरदस्त वेग दाखवला आणि तो बॉल डॉट. यावेळेस पुढे सारसावत समोरच्या दिशेला फटका खेळला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, मात्र प्रयत्नांची परीकाष्ठा तिथे क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळते. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला अडवलं जाते आणि तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेंच्या साह्यानं धावफलकाचा श्री गणेशा शुभारंभ केला जातोय. 2 धावा धावफलकावरती. अजित काळे निश्चितच वेगवान गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे वारंवार पाहिलं जातं. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, आला तासा भिरकावला सीमारेषेच्या बाहेर. गगनाला गवसणी घालणारा हा येतोय गगनचुंबी षटकार. आधी बॅटच्या समोर होता बॉल आणि असे जर चेंडू असतील तर निश्चितच ते सिमेंट विकेट आहे, पाटा विकेट आहे. त्यामुळे फलंदाजीसाठी पूरक खेळपट्टी निश्चितच राहिलेली आहे. आणि जर बॅटच्या समोरचे बॉल असतील तर ते तुम्हाला सीमारेषेच्या बाहेरच जाताना पाहायला मिळतील. यावेळेस मात्र चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे यावेळेस मात्र फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. डॉट बॉल येईल. यावेळेस पुन्हा एकदा रडार मध्ये होता, तिथे क्षेत्ररक्षक चुकी झाली. इथे मात्र सलामीवीर फलंदाज प्रदीप सतपळेला जीवनदान आहे आणि प्रदीप सतपळेला इथे जीवनदान. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. अगदी जज करण्यामध्ये थोडासा अंदाज चुकला असावा. अगोदर एका जागेवरती थांबले, नंतर झेलसाठी धावले, तोपर्यंत मात्र फार उशीर झालेला होता. आधी हातातून चेंडू निसटला जातोय. पुन्हा एकदा समोरील प्रकारचा चेंडू आहे. उसळी चेंडूने घेतलेली नाहीये. डॉट बॉल येईल. पहिलं षटक संपलं. एक षटकार आला. तदनंतर देखील जरी आपण पाहिल्या तर 10 धावा धावफलकावरती लावण्यामध्ये यश आलंय ते काळेवाडी संघाला. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ पहिली समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लावतात. सहा षटकांची लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. 2 पहिली षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहेत आणि त्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावण्यासाठी मुभा असते आणि ते 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप मिड विकेट काऊ कॉर्नर मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. तर तिथे शॉर्ट थर्मॅन आहे, गली आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, वाईट बॉल, नो बॉल, शॉर्ट कव्हर आहे आणि शॉर्ट कव्हर पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण बऱ्याचशा प्रमाणात मात्र इथे आता बदललेलं देखील पाहायला मिळेल. रणनीती आखली जाते.
पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्री हिटची संधी आहे इथे फलंदाजासाठी. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अगदी प्रचंड वेगाने आणि तिथे समोरच्या दिशेनं फटका खेळला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्याच्या चपळाईने तिथे चेंडूवरती येताना पाहायला मिळाले आणि एकच धाव आहे. सचिन पवार गोलंदाजी मार्गावरती असताना पहिला चेंडू जरूर त्यांनी खराब हाताळलाय, मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये त्यांनी आपली ताकद दाखवली. जबरदस्त यॉर्कर आणि त्याच्यावरती अगदी बांधून ठेवलं फलंदाजाला. एकच धाव तिथे येईल. धावफलक पुढे जाईल 12. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, झेल पुन्हा एकदा सुटला जातोय. प्रदीप सतफळे नाश्त्याला नशीब खाऊन आलाय की काय? 2 झेल त्याचे सुटले जात आहे. तिथे 2 जीवनदान आहेत प्रदीपला. आता मात्र त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल. यावेळेस पुढे सरसावला, पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन वे. झेल पुन्हा एकदा सुटला जातोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. जर विरोधी संघाच्या प्रतिस्पर्धी संघाच्या मुख्य फलंदाजाला तुम्ही 3-3 जीवनदान देणार असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. यावेळेस देखील असं वाटलं क्षेत्ररक्षक सहजरित्या झेल पकडेल, मात्र झेल सुटला जातोय आणि प्रदीप सतपळे पुन्हा एकदा बचावलाय. आता मात्र प्रदीप सतपळे कशा प्रकारची कामगिरी करेल आणि त्याची कामगिरी निश्चितच या मॅच मध्ये निर्णायक ठरताना देखील पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, तिथे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक, सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि तिथे डॉट बॉल. प्रदीप सतपळे सारख्या मुख्य फलंदाजाला दिलेली जीवनदानं प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा आहे. या जीवनदानाचा फायदा निश्चितच प्रदीप घेईल आणि एक मोठी खेळी करेल. पुन्हा एकदा वेग दाखवला. यावेळेस गोलंदाजानं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येईल आणि आपल्याला जर पाहायला गेलं तर 16 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 10 चेंडूमध्ये 14 धावा प्रदीप सतपळेनं बनवल्यात. मात्र त्या 14 धावा बनवत असताना 3 जीवनदान आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे फार दूरवरती. निश्चितच चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतायत, मात्र चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. 10 धाव्यांच्या सरासरीनं 20 धावा श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघानं धावफलकावरती लावल्यात. यावेळेस पुन्हा एकदा टायमिंग तितकंसं झालं नव्हतं. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली होती, लांबी कमी होती. क्षेत्ररक्षक देखील फार दूरवरती आहे आणि तिथे प्रयत्न जरूर झाला, मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. आता मात्र 2 षटकं संपली गेलीत. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. बंधन हटवलं जाते. पहिल्या 2 षटकामध्ये जे क्षेत्ररक्षक तुम्हाला 2च 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावता येणार होते, ते आता 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावू शकतात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर डीप कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस डावखुरे हाताचा फलंदाज स्लॉट मध्ये होता, आला तसा विरकावला आणि फेकून दिला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. पंच सांगतील चौकार आहे की षटकार हे पाहणार आहोत. पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा वापर आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र आपण ही स्पर्धा निश्चितच 192 देशांमध्ये प्रक्षेपित करतोय आणि इथे षटकार इथे कळवला जातोय आणि 6 धावांनी धावफलक आता मात्र पुढे जाईल. 26. अभिषेक झेंडे डावखुरे हाताचा फलंदाज आहे. त्याच्या अगदी स्लॉट मधला चेंडू होता आणि तो त्याच्यावरती चुकणार नाही. षटकार खेळलाय सरळ. अजित काळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. संधी त्यांनी निर्माण केल्या होत्या, मात्र क्षेत्ररक्षकांनी त्या संधी गमावल्या आणि पुन्हा एकदा संघनायकांनी त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे, विश्वास ठेवलाय. पहिला चेंडू खराब आला, तदनंतरचं कमबॅक आहे. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा जास्त चांगला संपर्क होऊ शकलेला नाहीये, मात्र डीप मिड विकेटमध्ये ते क्षेत्ररक्षक
चेंडूला अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेला प्रयत्न करताय तिथे प्रदीप, मात्र वेळीच नकार आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेकचा. जर अभिषेकने नकार दिला नसता तर कदाचित वेगळं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं असतं. मात्र दोन्ही फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आहेत आणि या चेंडूवरती देखील 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 28. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या समोरचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावा. या षटकामध्ये मात्र आक्रमकता फलंदाजांनी दाखवलेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये थोड्याशा कमी वेगाने धावा जरूर आल्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये इथे फलंदाजांनी आपले पंख झुगारलेले आहेत आणि मोठे फटके खेळण्यामध्ये ते यशस्वी झाले. 2 बिग हिट आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात आणि त्याचाच परिणाम धावफलकावरती. धावफलक या षटकामध्ये प्रचंड वेगाने पुढे जातोय. 34 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. अजित काळे यांना कमबॅक करणं गरजेचं. यावेळेस मात्र शफल झाले, फटका खेळायचा होता फाईन लेगच्या दिशेनं, मात्र जबरदस्त चेंडू, परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट येईल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खराब चेंडू असेल तर त्याचा खरपूस समाचार आहे आणि चांगल्या चेंडूला सन्मान देखील इथं फलंदाज देत आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. तीन षटकांचा संपलाय खेळ. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या श्रीराम काळेवाडी संघाच्या बिनबाद 38. चांगली सुरुवात पुन्हा एकदा आपल्याला काळेवाडी संघासाठी पाहायला मिळते. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे आणि 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. जर याच वेगाने धावा आल्या तर जवळपास 80 धावेंपर्यंत श्रीराम काळेवाडी संघ मजल मारू शकतो. मात्र त्यांच्या जर विकेट्स हातात असतील तर निश्चितच ती धावसंख्या आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक जे निश्चितच सोनेरी व्हिलेज संघासाठी गरजेचं. आकोटाप्याचा बॉल, यावेळेस बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होऊ शकलेला नाहीये. अगदी आपण जर पाहिलं यष्टीरक्षक तिथे चेंडूवरती जातोय तोपर्यंत पुन्हा एकदा एकच सिंगल. 39 धावा. आता मात्र कशा प्रकारचं कामकाज केले जाईल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे अभिषेक झेंडे, तो त्याने आक्रमकता दाखवलेली आहे. त्याचं आक्रमण इथे रोखण्याची जबाबदारी आता निश्चितच गोलंदाज सचिन पवार यांच्यावरती असेल. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत ती डीप मध्ये, चेंडूला अडवलं जाते. थोडंसं फंबल आहे आणि त्या फंबलचा फायदा इथे फलंदाजांनी घेतला. जिथे एक धाव प्राप्त होणार होती तिथे दुसरी धाव देखील चोरटी सिंगल तिथे मैदानामध्ये पाहायला मिळेल. अशा 2 धावा निश्चितच स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. 41. प्रत्येक चेंडूच्या मागे इथे धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आकुटप्प्याचा बॉल डाव्या एसटीच्या बऱ्याचशा बाहेर आणि पंचांनी तिथे जमिनीला हात केलेत समांतर. धाव मिळेल अवांतर एक्स्ट्राच्या रूपाने. पुन्हा एकदा 1 धाव. यावेळेस स्लोवर 1 गती परिवर्तन, धीम्या गतीने इथे चेंडू हाताळला आणि तिथे मात्र त्याच गतीने बीट झालाय फलंदाज. फलंदाजला वाटलं होतं कदाचित वेगाने चेंडू येईल, मात्र फार धीम्या गतीने चेंडू आला आणि तिथे पुन्हा एकदा एकच सिंगल प्राप्त आहे. आणि गोलंदाजी करत असाल तर तुमच्याकडे पेस असून उपयोग नाही, वेग असून उपयोग नाही, तुमच्याकडे व्हेरिएशन देखील असायला हवं. अगदी तुमच्याकडे धीम्या गतीने चेंडू हाताळण्याची कला असेल किंवा तुमच्याकडे इन कटर आउट कटर सारखे जर चेंडू असतील तर तुम्ही निश्चितच क्रिकेटमध्ये मोठी उंची घेऊ शकता. मात्र त्या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करता यावी लागेल आणि तोच प्रयत्न इथे गोलंदाज सचिन पवार यांनी दाखवला आणि त्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी झालेत. पुन्हा एकदा सिंगल आहे आणि इथे 1 धावेच्या साहाय्याने 43 धावा धावफलकावरती. थोडीशी दुखापत निश्चितच आपण पाहतोय.
अभिषेक झेंडे यांना मात्र थोडीशी दुखापत आपण पाहतोय. दुखापतीतून सावरून पुन्हा एकदा फलंदाजीसाठी ते सज्ज होताना देखील आपल्याला पाहायला मिळतील. आयोजकांनी घेतलेले प्रचंड कष्ट आणि त्यांच्या परिश्रमातून उभा झालेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी आयोजित दिवे प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये यशस्वीरित्या ही स्पर्धा पदार्पण करताना आपण पाहिली. काल या स्पर्धेचा पहिला दिवस. काल देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहिलं. आज देखील त्याच दर्जाचं क्रिकेट पाहण्यासाठी प्रचंड गर्दीने मात्र इथे प्रेक्षक राजा उपस्थित आहेत. दिवे भागातील सर्व खेळाडू उपस्थित आहेत आणि सर्व या खेळाडूंचं प्रेक्षकांचं आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. चौकार मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल आणि चौकाराच्या साह्यानं 47 धावा. इथे मात्र या षटकातील हा पहिला बिग हिट होता. या अगोदरच्या षटकामध्ये निश्चितच 3 मोठे फटके आपण पाहिले. मात्र या षटकातील पहिल्या 3 चेंडूवरती एकही मोठा फटका फलंदाजाला खेळता आला नव्हता. चौथ्या चेंडूवरती मात्र प्रदीप सतफळेने तिथे चौकार खेळलाय. पुन्हा एकदा पुढे सरसावत फटका खेळलाय. गॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षक मात्र जबरदस्त नेत्रदीपक क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आणि निश्चितच आपल्या संघासाठी काहीशा धावा त्याने तिथे वाचवलेल्या आहेत. एकच धाव इथे फलंदाजाला मिळेल. 48 धावा. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील बाकी आहे. सचिन पवार आपल्या स्पेलमध्ये हा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. चांगलं स्पेल राहिलेलं आहे आतापर्यंत. मात्र शेवटचा चेंडू त्यांना चांगला टाकावा लागेल. फुलटॉस. चेंडू हवेत. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली. लांबी फार कमी होती. मात्र तिथे क्षेत्ररक्षक देखील पोहोचू शकलेले नाहीयेत. बॅकअपला क्षेत्ररक्षक आले. त्यांनी चेंडूला मात्र अगदी सीमारेषेवरती अडवलं आणि तोपर्यंत 2 धावा. आणि या 2 धावांच्या साह्यानं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्रीराम काळेवाडी संघाच्या 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नवीन गोलंदाज आता मात्र आमंत्रित केले जात आहेत. नितीन शितकल. पहिलाच बॉल. तिथे शरीराचा वेध घेणारा चेंडू वेगाने हाताळला जातोय आणि डॉट बॉल. शेवटचे 2 षटक आता मात्र जी बाकी आहेत आणि या षटकामध्ये आता फलंदाजांना आक्रमकता दाखवावी लागेल. यावेळेस मात्र बॅटच्या समोरचा बॉल आर्क मध्ये होता आणि फेकून दिला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रदीप सतफळेला मिळालेलं जीवनदान आणि आता त्या जीवनदानाचा तो पुरेपूर इथे समाचार घेताना पाहायला मिळतोय. 3 जीवनदानं मिळाली. तदनंतर मात्र तो आक्रमक झालाय आणि आता त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावफलक पुढे जाईल. 56. 16 चेंडूमध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळाय. प्रचंड वेगाने तिथे चेंडू मार्गस्थ. क्षेत्ररक्षकापासून मात्र चुकी होते. अगदी पुला खालून पाणी जातंय. 2 पायांच्या बरोबर मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 4 धावांच्या साह्याने धावफलक पुढे 60. आता मात्र प्रदीप सतफळे आक्रमक झालाय. या अगोदर बराचसा संघर्ष त्याने देखील केला. जीवनदान देखील त्याला मिळाली. अगदी नशिबाची साथ त्याच्यासोबत आज आहे आणि नशिबाच्या साथीने तो आता मात्र मोठी खेळी करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 बिग हिट आलेत. एक चौकार, एक षटकार. धावफलक आता वेगाने पुढे जातोय. 60 धावा. एकही गडी बाद झालेला नाहीये. त्यामुळे निश्चितच इथून पुढे प्रत्येक बॉलवरती आक्रमक करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल.
मात्र त्या प्रयत्नामध्ये फलंदाज यशस्वी होतील का हे देखील येणाऱ्या 9 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जातोय. मिड ऑफला तिथे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. इथे खराब बॉल पुढे सरसावले जरूर प्रदीप, मात्र अगदी त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू सरळ यष्टीरक्षकापर्यंत पोहोचतोय आणि बीमर नो बॉलची घोषणा इथे निश्चितच पंचांच्या माध्यमातून आहे आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली जाईल. प्रेशर जे आता निश्चितच गोलंदाजांवरती 2 बिग हिट आल्यानंतर पुन्हा एकदा फुल टॉस, बैठक, गुडघा टेकला, चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, दणदणीत चौकार. फक्त दिशा दाखवली. क्रिकेटमध्ये निश्चितच समीकरण बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतात. काही चेंडूंची वाट लावावी लागते तर काही चेंडूला फक्त वाट दाबावी लागते. तर इथे फक्त वाट दाखवली. खराब बॉल होता. फुल टॉस, एका पायावरती बसले आणि परफेक्ट गॅपमध्ये चेंडूला पाठवलं. 4 धावा तिथे प्राप्त झाल्या आणि धावफलक पुन्हा एकदा जर आपण पाहिला 65. एक चेंडू अजूनही 5व्या षटकातील बाकी आहे. या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरताना पाहायला मिळतात नितीन. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले. बॅटच्या वरची कडा, चेंडू पुन्हा एकदा हवेत, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डाऊन द बॉल आणि पुन्हा एकदा चुकी. चौथा झेल इथे मात्र प्रदीप सतफळेचा सुटलेला आहे. 4 जीवनदानं एकाच खेळाडूला दिली जात आहेत आणि त्याचा फायदा तर आतापर्यंत निश्चितच प्रदीप सतफळेने घेतलाय. 5 षटकं संपली, 66 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये मात्र कशा प्रकारची कामगिरी केली जाईल इथे मात्र फलंदाजांकडे संधी आहे. नवीन गोलंदाज निश्चितच आता आमंत्रित केला जाईल आणि त्याच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न असणार आहे. नवीन गोलंदाज बापू शिंदे आता मात्र आमंत्रित केले जात आहेत गोलंदाजी मार्गावरती. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, अगदी जर आपण पाहिलं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संदीप बापू शिंदे गोलंदाजी मार्गावरती. पहिलाच बॉल अचूक आलाय. अगदी गोल्डनवरचा चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणावी तेवढी उसळी चेंडूने प्राप्त केली नाही आणि त्याच प्रयत्नामध्ये फलंदाज बीट झालेत. यावेळेस पुढे सरसावले. फटका खेळा डीप मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पुन्हा एकदा फंबल आणि 2 क्षेत्ररक्षकांची धडक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र खराब कामगिरी आज या मॅच मध्ये आपल्याला सोनेरी विलेज संघाकडून पाहायला मिळते. बरेचसे झेल सुटले. बऱ्याचशा तिथे आपण पाहिलं तर जे ग्राउंड क्षेत्ररक्षण आहे ते देखील खराब झालेलं आहे. आधी 3-4 चौकार त्यांनी विरोधी संघाला बहाल केलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले. आखूड टप्प्याचा बॉल खेळलाय फाईन लेगला आणि तिथे जाईल सरळ चेंडू, करेल हवाई सफर आणि पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि 49 धावेंवरती प्रदीप सतपळे आता खेळताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण करतील का? 49 अवघी 1 धाव जर त्यांनी घेतली तर निश्चितच वैयक्तिक अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो याचं उत्तम उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त वेग आणि परफेक्ट पिचिंग. अगदी शरीराचा वेध घेतलेला चेंडू, अगदी पायावरती चेंडू आदळला जातोय आणि डॉट बॉल मैदानामध्ये. 1 चेंडू बाकी आहे. या षटकामध्ये 5 चेंडू खेळलेत प्रदीप. 3 डॉट आणि 2 बिग हिट. शेवटचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त स्ट्रोक, मनगटाचा जोर आणि त्याच्यावरती हा खेळलाय सिक्सर. 6 धावेंच्या साहाय्यानं पहिला डाव मात्र इथे संपवला जातोय आणि टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करूया प्रदीप सतपळे. वैयक्तिक 50 धावा. अजून एक माइलस्टोन, अजून एक विक्रम निश्चितच प्रदीप सतपळेने आपल्या नावावरती केलाय. ज्या जीवनदानांचा फायदा त्याने घेतला. आधी आपल्या संघाला 82 धावांचा डोंगर उभा करून दिलेला आहे आणि प्रतिस्पर्धी संघासमोर 83 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलेलं आहे.
चला क्षेत्ररक्षण श्रीराम काळेवाडी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो, जास्त वेळ खर्च करू नका. 8 सामने आपल्याला कंपल्सरी आज पूर्ण करायचे आहेत आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवण्याचा प्रयत्न आयोजन कमिटीच्या वतीने देखील आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे चला पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे, सहकार्य करा, स्पीडअप करा. वेळेत सामना संपवणं आपल्याला गरजेचं आहे. चला सोनेरी विलेज 2 सलामीवीर आपण देखील लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. श्रीराम काळेवाडी विनंती आहे, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. दुसऱ्या डावाला तिथे सुरुवात होईल. 83 धावांचं भलं मोठं आव्हान निश्चितच सोनोरी विलेज या संघासमोर आहे आणि या धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतील. नितीन आणि संदीप शिंदे. तर गोलंदाजी मार्गावरती नुकताच मात्र ज्यानं एक विक्रम केलाय, वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने पूर्ण केलंय तो प्रदीप सतपळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. पहिलाच बॉल ऑन स्ट्रायकिंग इनला नितीन आहेत डावखुऱ्या हातानं. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं अचूक टप्प्यावरती अगदी गुडलेनवरचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. आणि वैशिष्ट्य जर आपण पाहिलं प्रदीप सतपळेचं, जर तो ज्यावेळेस फलंदाजी करतो तो उजव्या हाताने करतो, गोलंदाजी मात्र तो डावखुऱ्या हाताने करतोय. आणि एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चितच वारंवार प्रदीप सतपळेकडे पाहिलं जातं. इथे पुन्हा एकदा यावेळेस मात्र गती कमी केली होती चेंडूच्या मागची आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे फलंदाजांना बीट करण्यामध्ये गोलंदाजाला आलेलं यश जे मैदानामध्ये पाहायला मिळेल. लागोपाठचे 2 डॉट बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी प्रदीप सतपळे मैदानामध्ये सज्ज आहे. उंच पुरा तगडा ताकदवान खेळाडू आहे. लांब लचक रनअप आहे, वेग त्याच्याकडे आहे. बॅटिंगमध्ये देखील आपण पाहिलं तर सगळे स्ट्रोक त्याच्याकडे आहेत. निश्चितच क्रिकेटमध्ये आजकाल अष्टपैलू खेळाडूंची बरीचशी मागणी वारंवार आपण पाहिलेली आहे.
तर लागोपाठचे 3 चेंडू मात्र इथे डॉट आलेले आहेत. 83 धावेंचं मोठं आव्हान असताना कमीत कमी डॉट बॉल खेळणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि पहिलेच 3 चेंडू तर डॉट. यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या दिशेनं चेंडू मार्गस्थ होत होता. फटका खेळायचा होता फाईन लेगला. बॅट आणि बॉलचं पुन्हा एकदा कनेक्शन नाहीये. लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत आणि पहिल्या 4 चेंडू डॉट आलेत आणि 4 चेंडू जर आपण पाहिले तर असं वाटतंय आता मात्र गोलंदाज आणि फक्त यष्टीरक्षक मैदानामध्ये खेळ करतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी मैदानामध्ये अगदी कानाला शिट्टी वाजवत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा आणि लागोपाठचा 5वा डॉट बॉल. आणि या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? पहिलं निर्धाव षटक प्रदीप सतपळेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? पाहूया पुढचा बॉल. 5 चेंडू डॉट. 6वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा प्रदीप आणि पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर प्रदीप सतपळेसाठी. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक जे प्रदीप सतपळेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी फलंदाजी करत असताना अर्धशतक आणि आता पहिल्या षटकामध्ये मात्र निर्धाव षटकानं त्याने आपल्या गोलंदाजीची सुरुवात केलेली आहे. नितीन फक्त तिथे चेंडूला वारं घालत राहिले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर त्यांनी केला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊच शकला नाही आणि लागोपाठचे 6 चेंडू निर्धाव झाले. सामना सुरू झाला त्यावेळी 36 चेंडूमध्ये 83 धावा विजयासाठी गरजेच्या होत्या. आता त्याच 83 धावा विजयासाठी आवश्यक असताना चेंडू शिल्लक असतील त्या 30. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा. तिथे मंकडिंगचा प्रयत्न आणि नितीन बाद. उमेश झेंडे गोलंदाजी मार्गावरती आहेत आणि पहिलाच त्यांचा चेंडू प्रयत्न केला मंकडिंगचा आणि तिथे विकेट येताना पाहायला मिळेल. बरेचसे वादविवाद या मंकडिंगच्या माध्यमातून आपण क्रिकेटमध्ये पाहिलेले आहे. खेळ भावनेच्या विरोधात निधीच अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात अशी देखील टीका बऱ्याच वेळा आपण होताना पाहिलेली आहे. मात्र जे क्रिकेटमध्ये आहे ते आहे. जी सुरुवात झालेली आहे ती आहे. विनू मंकड या नावाचे खेळाडू भारतासाठी खेळत असताना त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा अशा प्रकारचा गडी बाद झाला होता. त्यानंतर मात्र मंकडिंग हा शब्द त्यानंतर क्रिकेटमध्ये प्रचलित झाला. आधी विनू मंकड यांच्या घरच्यांनी वारसदारांनी देखील त्या मंकड विकेटवरती आक्षेप घेतला होता. मात्र एकदा जर नाव पडलं तर शेवटपर्यंत तेच राहतं असं बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं आणि मंकडिंग हाच शब्द आता क्रिकेटमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा लागोपाठचा चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे 0-0. मात्र आता 0ला आकार देण्याचं काम इथे फलंदाजाला करावं लागेल. यावेळेस मात्र बॅटवरती फटका आलाय. कनेक्शन चांगलं झालंय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. 8 चेंडूंच्या नंतर मात्र इथे धावफलकाचं खातं खोलण्यामध्ये सोनेरी व्हिलेज या संघाला यश आलेलं पाहायला मिळतंय. 4 धावा धावफलकावरती. संतोष बापू शिंदे आधी गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये सुंदर कामगिरी त्यांनी केली जरूर. मात्र फलंदाजीमध्ये देखील त्याच प्रकारची ताकद त्यांना दाखवावी लागेल कारण संघ थोडा अडचणीमध्ये आहे. खिंडीत सापडलेला आहे. जवळपास आता मात्र आपण जर पाहिल्या तर 79 धावा विजयासाठी गरजेच्या असताना 28 चेंडू शिल्लक. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. फॉलो थ्रू म्हणजे जबरदस्त झेल आणि कॉट अँड बॉलचा शिकार होत आहे संतोष शिंदे. दुसरा धक्का. सोनोरी व्हिलेज संघाला दुसरा धक्का आणि सलामीवीर धोनी मात्र आता आपल्याला डगआउटच्या दिशेने परतलेले पाहायला मिळत आहेत आणि आता मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती मोठी जबाबदारी आहे. धावा येणं गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विकेट देखील तुम्हाला टिकवाव्या लागतील कारण 2 सलामीचे फलंदाज बाद झालेत. धावेंचा वेग ज्या प्रकारे तुम्हाला हवा आहे त्या प्रकारे धावा आलेल्या नाहीयेत. मात्र उर्वरित काही चेंडूमध्ये तुम्ही देखील कमबॅक करू शकता आणि ती ताकद तुम्हाला आज मैदानामध्ये दाखवायची आहे.
अगदी निसर्गाने नटलेला हा दिवे घाट पर्यटकांसाठी कायमच मात्र आकर्षित करणारा दिवे घाटचा हा परिसर आहे. आधी शिवकालीन इतिहास लाभलेली ही पुरंदरची भूमी. यावेळेस मात्र आखोटाप्याचा बॉल उडवलाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, चेंडू वन बाउन्स. समालोचन कक्षाना मानवंदना करणारा हा येतोय पुन्हा एकदा चौकार. आधी पुरंदर तालुका आणि आपण जर पाहिलं तर मोठा इतिहास आहे पुरंदर तालुक्याला. आधी सह्याद्रीच्या पर्वतरांगा या तालुक्यामध्ये आहेत. दिवे घाट देखील त्याच पर्वतरांगेचा भाग आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म देखील याच तालुक्यामधील पुरंदर किल्ल्यावरती आहे. त्यामुळे बराचसा वारसा असलेला ही भूमी आणि या भूमीतून देखील बरेचसे खेळाडू आपण क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलेले आहेत आणि त्याच प्रयत्नांसाठी याच भूमीतून चांगले खेळाडू पुढे यावेत, त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण व्हावं त्याच उद्देशाने मात्र ही स्पर्धा आयोजकांनी आयोजित केलेली आहे आणि चांगला खेळ बऱ्याच खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये देखील दाखवलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकणार नाही. डॉट बॉल येईल. धावफलक स्थिर 8. 2 बाद 8 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू जो मैदानामध्ये बाकी आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होऊ शकणार नाही आणि दुसऱ्या षटकाची सांगता देखील इथे डॉट बॉलनं 2 षटकं संपली. 2 बाद 8 धावा धावफलकावरती आहेत सोनोरी व्हिलेजच्या. तर आता मात्र विजयासाठी जर आपण समीकरण पाहिलं तर तब्बल जवळपास 19 धावींच्या सरासरीनं 24 चेंडूमध्ये 75 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. तिसऱ्या षटकाला पुन्हा एकदा प्रारंभ आणि गोलंदाजी मार्गावरती दुसरं षटक. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन प्रदीप सतपळे, तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगला स्टॉप. प्रचंड वेगाने चेंडू जरूर मार्गस्थ होत होता, मात्र शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. इथे सिंगल आली आणि सिंगलने धावफलक पुढे जाईल 9. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस खोलवर टप्प्याचा यॉर्कर. असे चेंडू हाताळण्यासाठी सराव फार गरजेचा आहे. आधी सराव जर तुमच्याकडे असेल तर वारंवार चांगले चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. आधी भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज, लिजेंडरी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो जसप्रीत बुमराह. त्याच्या देखील त्या यॉर्कर तो ज्या पद्धतीने हाताळतो, अगदी परफेक्ट यॉर्कर त्याचे बरेच वेळा आपण पाहिलेले आहेत आणि त्याच्या मागे देखील एक मोठी कहाणी आहे. तो यॉर्कर कशा प्रकारे शिकला हे देखील त्याच्या मागे देखील मोठी कहाणी आहे. आधी जो त्या जसप्रीत बुमराह जेव्हा लहान होता त्यावेळेस 2 रूमचं त्याचं घर होतं आणि त्या घरामध्ये तो घरामध्ये प्रॅक्टिस करायचा बॉलिंग टाकण्याची. मात्र भिंतीवरती जर चेंडू आदळला, आई त्याची झोपलेली असायची, मग आई त्याला ओरडायची, मारायची. त्यामुळे त्याला सुचेना आता काय करावं, तर मग तो प्रॅक्टिस अशा प्रकारे करू लागला. जो कोपरा असायचा भिंतीचा आणि खालच्या फरशीचा, बरोबर त्याच्यामध्ये तो चेंडू टाकायचा आणि त्यानंतर मात्र तो आपण आता पाहिलं त्यांनी कशा प्रकारची कामगिरी पूर्ण क्रिकेट जगतामध्ये केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असतात. सराव क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा आहे आणि चांगल्या खेळाडूला देखील माहिती आहे सराव जर असेल तरच आपली खेळी देखील त्याच प्रकारची बहारदार होते. इथे मात्र धावफलक पाहिला 15 धावा चौकार येताना पाहायला मिळतोय.
यावेळेस बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅनचा आणि तिथे शॉर्ट थर्ड मॅनला टिपला जाईल झेल आणि फलंदाजा संपेल खेळ. धक्का क्रमांक 3 बसेल तो सोनोरी 11 संघाला. थोडीशी निराशा निश्चितच पहिली गोलंदाजी करत असताना सोनोरी विलेज संघाच्या गोलंदाजांनी केली. बरेचसे मागडे राहिले गोलंदाज आणि तदनंतर फलंदाजीसाठी आले. फलंदाजांच्या माध्यमातून देखील तीच प्रकारची निराशा आहे. इथे कुठलाच फलंदाज मोठी खेळी करण्यामध्ये यशस्वी होत नाहीये आणि सातत्याने वारंवार इथे विकेट येताना पाहायला मिळत आहेत. लगातार अंतराने आलेल्या विकेट्स मात्र निश्चितच तिथे पराभवाच्या खाईमध्ये घेऊन जाणारे आहेत सोनोरी विलेज संघासाठी. मात्र आता या मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. सामना जरी दूर असला तरी अशक्य क्रिकेटमध्ये असं काही नाहीये. नवीन फलंदाज पहिलाच बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आणि डॉट बॉल. डॉट बॉलच्या साहाय्याने षटक क्रमांक 3 देखील संपलंय. अवघ्या धाव फलकावरती आपण पाहिला तर 3 बाद 15 उर्वरित 18 चेंडूमध्ये तब्बल 68 धावांचं अशक्य प्राय असं आव्हान आहे. आता जर 68 धावा तुम्हाला जमवायच्या असतील 18 चेंडूमध्ये तर फक्त 11 षटकार तुम्हाला खेळायचे. 18 मध्ये 11 षटकार सीमारेषेच्या बाहेर मारायचे. मग आता कुठला फलंदाज तो मारू शकेल का हे देखील पाहणार आहे. कारण प्रदीप सतफळेने ज्या प्रकारची फलंदाजी केली त्याच प्रकारची फलंदाजी इथे एखाद्या फलंदाजाला करावा लागेल तर हे आव्हान इथे पार होऊ शकतं. मात्र गोलंदाज देखील त्याच ताकदीचे आहेत. त्यांनी अवघ्या 15 धावा खर्च केल्या 3 षटकामध्ये. नवीन गोलंदाज पहिलाच बॉल धीम्या गतीने इथे हाताळला जातोय. योगेश काळे गोलंदाजी मार्गावरती पहिलाच बॉल अतिशय धीम्या गतीने डॉट. पुन्हा एकदा गती काढून घेतली. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली मात्र झेल सुटला जातोय. आधी पोझिशन मध्ये नव्हते आणि त्यानंतर मात्र झेल देखील सुटताना पाहायला मिळाला. जीवनदान आहे इथे फलंदाजाला आणि तदनंतर सचिन पवार यांना 2 धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश काळे सज्ज आहेत. पहिले 2 तर चेंडू धीम्या गतीने आलेत. तिसरा देखील त्याच प्रकारचा. यावेळेस वेट केलं, बॅटवरती घेतलंय बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. तिथे 1 पेक्षा जास्त धावा मिळणार नाही. एकेरी दुहेरी धावा स्वीकार करतील इथे श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाचे खेळाडू. मात्र 1-1 डॉट बॉल, 1-1 एकेरी दुहेरी धावा इथे डोकेदुखी वाढवणार आहेत सोनोरी विलेजच्या. वाईड बॉल, नो बॉल. विकेट पिचच्या बाहेर अगदी चेंडू टप्पा पडला असावा त्याचमुळे इथे पंचांनी दंडित केलं जाते गोलंदाजाला आणि फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळेस पुढे सावध फटका खेळा डीप विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती चेंडूला अडवत आहेत आणि तिथे पुन्हा एकदा एकच सिंगल आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती देखील जर आपण पाहिलं तर एकेरीच धावा येताना पाहायला मिळाल्यात. धावफलक 20, 14 आणि 63 धावा विजयासाठी गरज. 14 चेंडू 63 धावांची गरज असताना पुन्हा एकदा 1 डॉट बॉल. आता मात्र समीकरण अवघड होत चाललेलं आहे. औपचारिकतेच्या दिशेनं सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुढे सरसावले, फुलटॉस घेतलं चेंडूला आणि फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होते, एका जागेवरती तटस्थ राहिले. मात्र चेंडूने टप्पा पडल्यानंतर घेतलेली उसळी, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. षटक हे देखील संपलं जात आहे. धावफलकावरती धावा 24. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती. उर्वरित आता 12 चेंडूमध्ये 59 धावा गरजेच्या आहेत. आता अशा धावा देखील बऱ्याच वेळा होताना आपण पाहिले. प्रकाश पवार यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं स्कोरिंग देखील आपण क्रिक हिरोजच्या माध्यमातून पाहतोय. कालच्या दिवसभरामध्ये देखील सुरेख कामकाज, आज देखील त्याच प्रकारची कामगिरी आहे. 59 धावा इथे 12 चेंडूमध्ये गरजेच्या आहेत. सर एक सामना तर आम्ही असा पाहिलाय जिथे 6 चेंडूमध्ये 60 धावा विजयासाठी आवश्यक होत्या. तिथे तो सामना फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेला आहे
आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे, 6 षटकार मारले तरी 36च होतील, 1-2 नो बॉल आले तर जास्तीत जास्त 40 42 45 अशा धावा होतील. मात्र 2018 मध्ये सृजन करंडक भरवला होता आणि त्या स्पर्धेमध्ये एक नियम होता, शेवटची ओव्हर मॅजिक ओव्हर. त्या षटकामध्ये तुम्ही 1 धाव जर घेतली तर संघाला 2 धावा मिळणार, चौकार खेळला तर 8 धावा, षटकार खेळला तर 12 धावा आणि जर विकेट गेली तर तुमचे 5 रन मायनस होणार. तर धायरी संघाला एका मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 60 धावा गरजेच्या होत्या. फलंदाजाने 5 चेंडूवरती 5 षटकार खेळले आणि सामना संपवला. मात्र तो नियम इथे नाही आहे, त्यामुळं तुम्हाला 60 धावा ह्या जमवाव्याच लागतील. त्यामुळं चेंडू देखील 11 शिल्लक आहे. धावबादच्या स्वरूपाने इथे विकेट आली. सागर कापसे यष्ट्यांच्या मागे सुंदर कामकाज आणि अजून एक धक्का बसेल तो सोनोरी व्हिलेज संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती, गोलंदाज तयार आहेत. यावेळेस स्लोवर वन पुन्हा एकदा. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम फलंदाजाने केलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतात ऑफ साईडला आणि तिथे पुन्हा एकदा एक सिंगल आहे. विजयाच्या उंबरट्यावरती उभे आहेत आता मात्र श्रीराम काळेवाडी संघ. तर पराभवाच्या खाली ढकलला जातोय सोनोरी विलेज. थोडीशी निराशा फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये देखील आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून राहिली आणि तिन्ही प्रकारामध्ये मात्र निराशजनक कामगिरी झाल्यानंतर तुम्हाला पराभव स्वीकारणंच आहे. पुढील मॅचमध्ये निश्चितच तुमच्या माध्यमातून चुका सुधारल्या जातील अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहेत. मात्र कशा प्रकारचा खेळ होईल हे देखील आज आपण दिवसभरामध्ये पाहणार आहोत. पुढे सरसावले, पावलांचा वापर जरूर केला मात्र तिथे डॉट बॉल येतोय. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. फलंदाज मला तर वाटतंय डगआउटच्या दिशेने निघालेला आहे. मात्र टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण वापर करून तिसरे पंच आपल्याला निर्णय कळवतील. राजू सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बाद दिला जातोय. सागर खेडेकर आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सामना जवळपास औपचारिकतेकडे आलेला आहे. आता 8 चेंडूमध्ये 57 धावा. गोलंदाजी मार्गावरती सचिन काळे. 4 चेंडूमध्ये 2 गडी त्यांनी बाद केलेत आणि 2च धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा डॉट बॉल. फार निराशा मात्र निश्चितच इथे आता सोनोरी विलेज संघाच्या डगआउटमध्ये पसरलेली आहे. खराब कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. मात्र जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये रन रेट फार महत्त्वाचा आहे. रन रेटच्या आधारावरती तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. त्यामुळे रन रेट सुधारण्याची देखील संधी होती. मात्र मोठ्या पराभवाकडे वाटचाल आहे. 6 चेंडूमध्ये 57 धाव्यांची गरज. यावेळेस मात्र प्रॉमिसिंग कनेक्शन. अगदी बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं, स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला ऑन दी राईज फटका षटकार आणि या डावातील मला असं वाटतं पहिला षटकार आहे. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय. धावफलक आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा 32. 51 धावा शेवटच्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी गरजेच्या असताना गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा योगेश काळे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला गोलंदाजानं, संघनायकानं. आणि संघनायकाला देखील माहिती आहे हा सामना आपण जवळपास जिंकलेलो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे धाव घेतली जाणार नाहीये. इथे रन रेट सुधारण्याचा प्रयत्न निश्चितच फलंदाजाच्या माध्यमातून केला जाईल.
पुढे सरसावले आणि तिथे यश त्यांच्या मागे पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली जाते. स्टंपिंगच्या माध्यमातून ही देखील विकेट गोलंदाजाच्या खात्यावरती जमा केली जाईल. सागर कापसे तिसरी स्टंपिंग आहे या सामन्यातील त्यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आता प्रणव. चला पटकन घाई करा, या पुढील होणारा सामना देखील आपण खेळवणार आहोत. प्रताप नाना 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम काळेवाडी. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. काळेवाडी संघ सामना संपल्याबरोबर संघनायकानं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. यावेळेस बॅटची कडा आणि तिथे पुन्हा एकदा डॉट बॉल. एक सहज सोपा विजयाकडे वाटचाल इथे श्रीराम काळेवाडी संघाची पाहायला मिळते. यावेळेस स्लोवर 1 फटका खेळलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने येतोय चेंडूवरती. सीमारेषेवरती जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे आणि तिथे एकच धाव फलंदाजांना मिळेल. आधी क्षेत्ररक्षकाला देखील माहिती आहे आपण सामना जिंकलोय, मात्र प्रयत्न त्यांनी सोडलेले नाहीत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि जास्तीत जास्त धाव्यांनी जिंकण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये संधी होती कॉट अँड बोल्डची, मात्र पोहोचू शकलेले नाहीत गोलंदाज. डॉट बॉल येईल आणि हा सामना संपला जातोय. तब्बल 49 धाव्यांनी एक सोपा सरळ विजय मात्र इथे काळेवाडी संघ श्रीराम काळेवाडी संघ प्राप्त करतायत. विजयी संघाचं अभिनंदन. आणि पराभूत संघाला देखील इथे संधी आहे. येणाऱ्या मॅच मध्ये तुमच्या माध्यमातून कमबॅक निश्चितच केलं जाईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि नो डाऊट कुणाच्याही मनात कुठल्याही प्रकारची शंका नसेल, प्रदीप सतपळे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. प्लेअर ऑफ द मॅच त्यांना देऊन प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण सन्मानित करणार आहोत. सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा पंडितदादा मोडक यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य आहे. एक आकर्षक ट्रॉफी देऊन प्रदीप सतपळे यांना आपण सन्मानित करणार आहोत. विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या.